साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मात्र करण जेठवा ज्याने 12 धावा आणि 6 रन देऊन 2 विकेट मात्र त्याने आपल्या पदरामध्ये पाडले। फिर से एक बार बहुत सारी शुभकामनाएं। जैसे कि कप्तान अगर कहेंगे तो कप्तान के ऊपर बहुत सारी जिम्मेदारी होती है अपनी टीम को लेकर, और इसी जिम्मेदारी को लेकर बहुत सारी अच्छी शुरुआत आपकी बैट से भी देखने मिली। 12 रन की पारी और 2 विकेट, 1 ओवर 6 रन देकर अपनी टीम को ये मुकाबला अपनी टीम के लिए हासिल कर लिया। क्या कहना चाहेंगे ये मैन ऑफ द मैच के बारे में और इस प्रतियोगिता के बारे में? नागेश को मैं थैंक्स करना चाहता हूँ कि इंटर कॉलोनी क्रिकेट जो आगे बढ़ रहा है अपना, ये भी बहुत सालों से बंद हो गया था कि अभी चालू हो गया है। तो इंटर कॉलोनी के प्लेयर्स को बहुत सारा मौका मिल रहा है कि वो क्रिकेट खेले यहाँ पे और अपना गेम दिखाए। और मैच के बारे में बोलूँ तो मैच बहुत टफ था। हम लोग ने एंड तक मैच को छोड़ा नहीं, कि गिव अप नहीं किया। और ये मैच हम लोग बॉलिंग के वजह से और बैटिंग ओके था, पर बॉलिंग के वजह से हम लोग जीते हैं ये मैच। ऑल क्रेडिट गोज टू रोहन भालेराव, उसने बहुत बढ़िया ओवर डाला है। थैंक यू रोहन। थैंक यू करण भाई, आपको और आपकी पूरी टीम को बहुत सारी शुभकामनाएं अगली मैच के लिए। थैंक यू सो मच। पुन्हा एकदा जाऊया चालू सामन्याकडे। धन्यवाद। नक्कीच गणेश घाडीगावकर गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी मात्र त्याच्या हाती चेंडू षटकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पहा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये मनगडीचा वापर करत असताना चेंडूला पाठवला, त्या ठिकाणी एकच धाव मात्र मिळते आणि या एकेरी धावेने मात्र धावसंख्येचं पुन्हा एकदा समीकरण बदललं जाते। धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती सुंदर षटक टाकण्यासाठी आमंत्रित केले ते गणेश घाडीगावकरला। प्रथमतः टॉस विन आहेत प्रियदर्शनी हा संघ आणि चूज टू फील्ड अशी भूमिका मात्र या ठिकाणी घेण्यात आली। आणि मित्रांनो, आपण पाहत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सामाजिक न्याय विभाग मुंबई आयोजित स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन मात्र आखण्यात आलं। पुन्हा एकदा त्या ठिकाणी सुशांत पगारे, सुंदर असं चित्रक्षण सुशांत पगारे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं। एकच धाव मात्र मिळते। 4 चेंडू आणि 4ही चेंडूवरती आपण पाहिलं तर एकेरी धावा मात्र काढण्यात यश मिळालं। 4 चेंडू 4 धावा।
हो हो, पुन्हा एकदा हळूवार टाकलेला चेंडू, स्लोअर वन चेंडू होता. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटीचा आणि चेंडूचा संपर्क होताना पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल. चेंडू मात्र विसावला जातो यष्टीरक्षकाच्या हाती. 5 चेंडू 4 धावा, 1 टू गो. अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू, पहिल्या षटक मार्गस्थ प्रगती पथावरती. पुन्हा एकदा तोच प्रकार, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळला चेंडू, एक धाव कंप्लीट केली जाते. पहा, सचिन भावे कोणतीही चूक करत नाहीये. विकेट यावेळेस धावबाद घेण्यामध्ये यश मिळालं नाही आणि पहिल्या षटकाचा खेळ हा संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र आपण धावफलक पाहिलं तर 5 धावा, बिनबाद 5 धावा. सुरुवात तर चांगली झाली आहे दोन्ही संघांकडून. प्रियदर्शनी त्याच्या विरुद्ध गणराज स्पोर्ट्स क्लब, सुंदर अशी स्पर्धा. चला, न्यू बॉलर सुधांशु. फुलटॉस चेंडू. ओ, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, चुकीला माफी नाही. चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. नो बॉल. क्या बात आहे, फ्री हिट. सर आताचा चौकार आहे ना, 6 आहे. चला तर पहा, नो प्लस षटकार, 7 धावा मात्र जोडल्या गेल्या आणि संधी देखील आहे फ्री हिटची. फ्री हिट म्हटलं तर आणखीन एक जीवदान देण्यात येतं फलंदाजाला. आणि पाहूया या संधीचं सोनं करतो का फलंदाज. ओहो, लोअर फुल टॉस होता, परंतु बॅटीचा आणि चेंडूचा संपर्क नाही. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच घेतली जाते. धाव फलक जर पाहिलं तर जाऊन पोचतंय ते 13. तर नक्कीच गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण सकाळपासून पाहतोय आमचे मित्र, आमचे बंधू ऋषभ निलेश जाधव हे गुणलेखकाची भूमिका पार पडत आहेत आणि सातत्याने आज सकाळपासून मला त्याची साथ लाभलेली आहे या स्पर्धेच्या वतीने. आणि मी समालोचक महेश शिंदे माझ्या वतीने त्याचा आभार या ठिकाणी प्रकट करतो. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंचांकडून. एकच चेंडू झालाय. चला, कुठलाही प्लेयर मैदानाच्या आत येऊ नये. चला पाहूया, पंच जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल.
नक्कीच या ठिकाणी 2 बिमर आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज मात्र या ठिकाणी बदलण्यात आला. एकच बॉल झालाय, एकच बॉल झाला, एकच बॉल. पुन्हा एकदा आखुड्या पद्धतीचा चेंडू बिरकावून लावलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी धाव मात्र मिळते ती 2. सोळा धावा, 2 चेंडू 16 धावा. पहा पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काय चपलाईने क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू अडवला जातोय आणि फक्त धाव मात्र मिळते ती पुन्हा एकदा 2. चला विकेटच्या मागे जेवढे प्रेक्षक बसलेत ना, विशाल दादा सकपाळ, आपण विकेटच्या मागे जेवढे प्लेयर्स आहेत त्यांना काढायचे. पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने चेंडू ट्रायव्हल होतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, पहा दुहेरी धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी प्रयत्न फसला जातोय. विकेटचं पतन धावबाच्या स्वरूपामध्ये, गडी परततोय तंबूच्या आसऱ्याला. चला शेवटचा चेंडू असेल. 1 to go. 20 धाव फलक 20 या आकड्यावर. अंतिम चेंडू बाकी आहे. गौरव आहिरे गोलंदाजी मार्क वरती, दुसरं षटक मार्गस्थ प्रगती पथावर आणि दुसऱ्या षटकाचा हा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा गौरव दादा. यावेळेस पहा व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. चला 1 बाउन्स, व्हाईट बॉल. पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली. दुहेरी धावाचा प्रयत्न, पुन्हा एकदा धावबाची संधी आणि पाहायचं या ठिकाणी पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एक गडी तंबूच्या आसऱ्याला धावबाच्या स्वरूपामध्ये.
चला तर 2 षटकांचा खेळ हा संपुष्टात आला आहे मित्रांनो. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलक पाहिलं तर जाऊन पोहोचतोय ते 22 या आकड्यावरती. 22, 12 चेंडू 22 धावा. चला क्षमा असावी, 23 धावा झालेल्या आहेत. पहा, खेळत असला जरी खेळाडू तरी त्याचं लक्ष त्या धावांकडे आहे आणि तो आमच्यापर्यंत सांगत आहे. बघा, फोन करा, फोन गेला त्यांना, फोन करा. बॉलर कोण आहे? बॉलर चला, न्यू बॅटर सागर. चला, गणेश गोगावले आमचे छोटे बंधू गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा आखोड्या पद्धती चेंडू. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. 24 धावा. 25. 25. तिसरं षटक मार्गस्थ प्रगती पथावर. गणेश गोगावले यांच्या हाती तिसऱ्या षटकाची जबाबदारी सोपवण्यात आली. पुन्हा एकदा आखोड्या पद्धतीचे चेंडू. चेंडू खाली, वैयक्तिक गोलंदाज येतोय. एकेरी धावेत समाधान मानावं लागेल गोलंदाजाला. चलो, पहा, सचिन भावे कोणती चूक नाही, विकेटचं पतन. आणखीन एक गडी जाईल तंबूच्या आसऱ्याला. नक्की सातत्याने घाटकोपर म्हटलं मित्रांनो, तो घाटकोपर मध्ये नामांकित यष्टीरक्षक ज्याचं नाव घेतलं जातं तोच सचिन भावे. याच्या हाती सुंदर असा झेल टिपला जातोय. 25 आहे, बरोबर आहे. तीन चेंडू 26 धावा धाव फलकावरती. पहा, चांगला कमबॅक मात्र या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाजाच्या वतीने. बोलतो एक इनिंग करतो ही पूर्ण, मग बसतो. चला, थोडस स्पीडअप वाढवायचं, घाई करायची, वेळ कमी आहे
आजच्या दिवसाचा हा शेवटचा दिवस या स्पर्धेचा फायनल डे. ओहो क्या बात आहे, काय चेंडू वळवला पहा. बॅटीचा आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाही आणि तेवढ्या चपलाईने क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाची भूमिका देखील पाहायला मिळते सचिन भावेकडून. पुन्हा एकदा पहा, क्षेत्ररक्षणाने बदल करत असताना प्रत्येक बॉल मागे आपल्याला MS धोनी या यष्टीरक्षकाची आठवण करून देत असताना सचिन भावे काय चांगली कामगिरी करतोय गणेश आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आखुड्या पद्धतीचा चेंडू, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आला, कॅच लॉस. सत्तावीस धावा 27. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर, 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 to go. पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळेस धावा मात्र मिळत आहेत त्या 2 आणि या ठिकाणी षटकाची समाप्ती देखील केली जाते. 3 षटकांचा खेळ हा संपुष्टात आलाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण जर पाहिलं तर जाऊन पोहोचतोय ते 29. 29. 18 चेंडू आणि 29 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मित्रांनो. 29. पुन्हा एकदा संघासाठी 4थं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केले गणेश घाडीगावकर यांना. चला, संघासाठी 4थं आणि वैयक्तिक दुसरं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गणेश घाडीगावकर. फुल टॉस चेंडू, त्याच्यावर समाचार घेतला, गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवला. 2 धावा मात्र धावफलकावरती जोडल्या जातात. आणखीन या 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येचं समीकरण बदलतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31. 31 धावा. 4थं षटक मार्गस्थ प्रगती पथावर. सुंदर अशी स्पर्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सामाजिक न्याय विभाग मुंबई आयोजित स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आखण्यात आलं. सुंदर अशी स्पर्धा. पुन्हा एकदा थोडीशी मिसफिल्ड आणि चेंडू जातोय तो पहा, सीमा रेखा पार. 4. आणि या 4 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येचं समीकरण मात्र बदललं जातंय. धावसंख्या जाऊन पोचते ती 35. 35. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 35 धावा. अजूनही मित्रांनो 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मिसफिल्ड पाहायला मिळते.
पुन्हा एकदा आखुड्या पद्धतीचा चेंडू चेंडू पाठवलाय तो सीमा रेखा पार और ये लगा षटकार 6 रन. आता मात्र फलंदाज थांबणार नाही. मात्र आता फलंदाजाची बाट तळपते. बॅटीमधून षटकार चौकारांचा पाऊस पाहायला मिळतोय. धाव फळक पाहिलं तर पुन्हा एकदा जाऊन पोहोचतोय ते. एक्केचाळीस धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहा या 3 चेंडूवरती मात्र 12 धावा मात्र कुटण्यात आल्या. थोडस महागडं षटक म्हणावं लागेल. अजूनही 3 चेंडू मात्र शिल्लक आहेत मिस्टर घाडीगावकर यांच्या षटकातील. यावेळेस पाहायचंय. पहा लोअर फुलटा चेंडू होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बाटीचा आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. टू गो. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती समाचार घेतला. आणखीन एक चेंडू पाठवलाय. दर्शक बनेंगे खिलाडी. गेंद जाएगी सीमा रेखा पार. 6 रन. आगे दादा हा काळा आहे मग. आणि नक्कीच या षटकाराच्या मदतीने धाव फळक पुन्हा एकदा बदललं जाते. धाव फळक जाऊन पोहोचतोय ते 47 धावा 47. चेंडू मात्र खर्च झाले ते 5. 1 गो. पाच चेंडू 47 धावा धाव फळकावरती. अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा गणेश गाडीगावकर. तोच प्रयत्न होता. लोअर फुलटा चेंडू होता. यावेळेस बाटीचा आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाही. पाहूया धावबादचा प्रयत्न यश मिळतंय का. चला तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे धावबादची. पाहूया तिसऱ्या पंचांकडून काय निर्णय येतोय. तोपर्यंत डिसिजन पेंडिंग राहील. नक्कीच तांत्रिक
चला तर या धावबादच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतला आणि चला धावफलक पाहिलं तर 4 षटकांचा खेळ हा संपुष्टात आलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा. ओ यावेळेस वन बाउंस गेंद जाएगी सीमा रेखा पार 4. नक्कीच पहिल्या चेंडूवर सत्यमच्या हल्ला चढवलाय 4 धावेसाठी. धावफलक आणखीन एक मोठा फटका चेंडू पाठवलाय पुन्हा एकदा सीमा रेखा पार 6 धावा. पहा आता मात्र मैदानामध्ये पाऊस पडतोय षटकारांचा आणि चौकारांचा. चेंडू द्यायचा आहे दादा. यालाच घासून द्या जुना बॉल नाहीये.
चला तर पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. पहा 3 चेंडू आणि 3 चेंडूवरती 10 धावा मात्र पाहायला मिळत आहेत. चांगलं कमबॅक सत्यमचं. ओहो आणखीन एक स्लोअर वन पहा. पुन्हा एकदा तोच प्रकार होता स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा. आणखीन एक डॉट बॉल. 4 चेंडू 10 धावा दिल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू. अंतिम षटक. अंतिम षटकातले 2 चेंडू शिल्लक. सत्यम पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन. बाटीची कडा. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू. एकच धाव मात्र मिळते. चला 59 स्कोरबोर्ड वरती शेवटचा चेंडू आहे. सर्वाधिक आजच्या दिवसातला मोठा स्कोर या ठिकाणी उभारण्यात आला. पहा सुंदर असं क्षेत्ररक्षण गौरव द्वारा आणि 60 धावा झालेल्या धाव फलकावरती 61 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी करायचा आहे. चला तर 61 प्रियदर्शनी या संघाला मात्र 61 धावांचा पाठलाग करायचा अवघ्या 30 चेंडू मध्ये. या काका तुम्ही या इकडे या. मी जेवतो जरा. ठीक आहे आपली मॅच आहे आपण आयोजक आहेत तर आपण आपल्या वतीने हे करायचं. या तुम्ही या बोलताय ना. नाही नाही ठीक आहे ठीक आहे. प्रत्येक गोष्टीला रागावून किंवा चिडून होत नाही. मुख्य पंच कमलाकर मेस्त्री व डावे पंच आहेत निलेश. सामना लवकरात लवकर सुरुवात करायचा आहे. वेळेचं बंधन आहे. सामने पण भरपूर खेळवायचे आहेत. फायनल पण आपल्याला उजेडामध्ये खेळवायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सामाजिक न्याय विभाग याच्या माध्यमातून स्वर्गीय अजितदादा
पवार यांच्या स्मरणार्थ या क्रिकेट टुर्नामेंटचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे. आता चालू सामना आहे गणराज स्पोर्ट्स क्लब विरुद्ध प्रियदर्शनी. पहिलं षटक घेऊन येत आहेत वरवाटकर. सलामीची जोडी आहे. पॉइंटच्या दिशेने टॅप केलेला चेंडू एक धावावरती समाधान मानावं लागेल गौरव यांना. आता स्ट्राईक घेतील ते प्रतीक पवार, कार्तिक पवार. वरवाटकर. कव्हरच्या दिशेने ढकललेला चेंडू दोन धावाचा प्रयत्न फसलेला आहे आणि कार्तिक पवार हे धावचीत होऊन तंबूत परत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, चांगली विकेट किपिंग केलेली आहे पंकज पवार यांनी. दोन चेंडू नवीन फलंदाज आहेत. नवीन फलंदाज आदित्य. विस्फोटक असे फलंदाज आहेत. प्रियदर्शनी एकसठ धावांचा पाठलाग करतायत प्रियदर्शनी. तसाच विस्फोटक फलंदाज म्हणून पाठवलेला आहे. पाहूया ते आपल्या संघासाठी काय करतायत. हलका चेंडू टाकला होता. पाहूया आदित्यने टोलवलेला होता पण चांगली अशी झेल. सुशांत गांगरकर चांगला झेल टिपलेला आहे आणि दुसरी विकेट आदित्यच्या स्वरूपात. मात्र 2 रनावरती 2 विकेट. नवीन फलंदाज गणेश गोगावले. हलकासा चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला होता. 1 धावेवरती समाधान. पाहूया गौरव अहिरे.
हलका चेंडू टाकला होता एकदम वरवारकर यांनी. एक धावेवरती पुन्हा समाधान मानावं लागेल. थोडंसं फलंदाजांना त्यांनी लालच दिलं होतं, पण त्या लालच्याला गौरव वगैरे काही बळी पडलेले नाहीत. त्यांनी हलकासा टोलवला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. पाहूया पुढचा चेंडू. वरवाटकर सामना करतील गणेश. झेल बाद. गणेश हे झेल बाद झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये हे तिसरी विकेट प्रियदर्शनीची. नवीन फलंदाज सचिन भावे उर्फ लाडू. धावांचा डोंगर उभा केलेला आहे गणराज स्पोर्ट्स क्लब यांनी. 61 धावाचं आव्हान प्रियदर्शनीने दिलेलं आहे. दुसरं षटक मार्गस्थ होत आहे. दुसरं षटक घेऊन येतात सागर आखाडे. पुन्हा टोलावला चेंडू, पण दोन धावावरती गौरव यांना समाधान मिळालं. थोडासा झेल होता, पण चांगली क्षेत्ररक्षण केलेलं आहे. बॉल बाउंड्री पासून जाण्यापासून अडवलेला आहे. एक रन. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. पंचांचा इशारा 1 रनाचा. दुसरा षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतील पुन्हा एकदा झेल बाद. गौरव ऐरे यांनी चांगला प्रयत्न केला होता, कारण की धावांचा डोंगर आहे. 61 रनाचं लक्ष्य आहे. तो पूर्ण करण्यासाठी चौकार आणि षटकारांचीच गरज आहे. पण त्या षटकार आणि चौकार मारण्याच्या नादामध्ये त्यांनी विकेटसुद्धा तेवढ्याच गमावलेल्या आहेत. पण त्यांचे प्रयत्न पूर्ण चालू आहेत. नवीन फलंदाज अजय. पाहूया अजय आपल्या संघासाठी काय करू शकतात. अंपायर कमलाकर मिस्त्री, या बॉलचा निर्णय काय? 2 रन. वाईड चेंडू.
फलंदाज बाद झालेला आहे. सचिन बाबे, थोडासा त्यांना काही चेंडू कळलेला नाही. सुरेश आवळे यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर पक्षाच्या वतीने व सामाजिक न्यायच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वर्गीय कैलासवासी आदरणीय अजितदादा अनंतराव पवार यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि या प्रतियोगिताकरिता महायुतीमधील आमचे सहभागी मित्रपक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे या ठिकाणी आणि माता रमाबाई आंबेडकर विभागातून बिलॉंग असणारे नगरसेवक सन्मान्य मान्य आदरणीय सुरेश ज्ञानू आवळे साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती या ठिकाणी मिळत आहे. डिक्लेअर झोनमध्ये या ठिकाणी घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. अतिरिक्त स्वरूपाची ही धाव डिक्लेअरच्या स्वरूपातली ही धाव धावसंख्येच्या खात्यामध्ये जोडली जाते. किती आले तर 12 धावा. आतापर्यंत धावांचा पाठलाग करत असताना ही कठीण परिस्थिती आणि ह्या कठीण परिस्थितीचा सामना करतोय प्रियदर्शनी मित्रमंडळ. गौरव ऐरे कर्णधार म्हणून यांची भूमिका आपण सर्वांनी पाहिली या मॅचमध्ये. खासा कुछ कर नहीं पाए मगर यह प्रतियोगिता व्योम सालियन भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पक्ष की वार्ड नंबर 131 की सेवा हुई कार्य सम्राज्ञी नगर सेविका राकिताई जादव सतीश सालियन इनके सुपुत्र व्योम सालियन द्वारा यहाँ पर गेंदबाजी का प्रदर्शन किया जा रहा है. आणि या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी व्योमजी सालियन यांच्या माध्यमातून हे षटक या ठिकाणी हाताळलं जाते. लेदर क्रिकेट देखील तितकं चांगलं खेळतो. फिरवला आहे आणि घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू देखील ट्रॅव्हल झाला आहे. एक धाव या ठिकाणी धावसंख्येच्या खात्यामध्ये जोडली जाते. 14 धावा धाव फलकावरती. सन्माननीय माननीय आदरणीय सुरेशजी ज्ञानू आवळे साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वर्गीय कैलासवासी आदरणीय अजितदादा अनंतराव पवार यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली. एकच दादा एकच वादा अजितदादा. या महाराष्ट्रामध्ये अजितदादा अनंतराव पवार पुन्हा जन्माला येणार नाही. असा लोकनेता पुन्हा जन्माला महाराष्ट्रामध्ये येणार नाही. आणि या आपल्या लाडक्या व्यक्तिमत्वाकरिता अजितदादांचे चाहते आणि या चाहत्यांच्या वतीने ही स्पर्धा ही प्रतियोगिता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आज आंतरविभागीय संघाचे सामने आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. पुढील मॅचच्या टॉस करिता या ठिकाणी पुकार असेल नालंदा विरुद्ध आनंदी. चला टॉस करायचं आहे. या ठिकाणी मंचावर उपस्थित माननीय नगरसेवक सुरेश ज्ञानू आवळे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. भारतीय संस्कृती परंपरेनुसार अतिथी देव भव आदरणीय सुरेश ज्ञानू आवळे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. आणि भारतीय संस्कृती परंपरेनुसार अतिथी देवभव सुरेश ज्ञानू आवळे साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. यावेळेस स्वेर मला दिशाहीन चेंडू टाकतोय व्योम सालियन. नालंदा विरुद्ध आनंदी या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल टॉस केला जातोय.
आनंदी त्याला टॉस करायचा आहे. मंचावर उपस्थित सन्मान्य मान्य आदरणीय नगरसेवक सुरेश ज्ञानू आवळे साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. चला या पुढे या. नालंदा विरुद्ध आनंदी दोन्ही कॅप्टन्सना माझी विनंती असेल. एक तरफा मुकाबला यहां पर हम सभी देख रहे हैं. आसान नहीं है इस मैच को जीतना. 61 रनों का लक्ष्य दिया है. बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन यहां पर किया गया है इस मैच में. पंकज पवार हो फिर अन्य साथी खिलाड़ी और सागर अखाड़े की बल्लेबाजी का नजारा भी हम सभी ने देखा है. इस प्रतियोगिता का सबसे बड़ा सर्वाधिक सर्वश्रेष्ठ स्कोर माना जाएगा गंधराज की ओर से. यहां पर यह स्कोर बनाया गया है. फिर से एक विकेट का पतन. नागेश शिर्के यांची विनंती असेल. नालंदा विरुद्ध आनंदी. आनंदी चला या टॉस करायचा आहे. मंचावर उपस्थित मान्यवर सुरेश ज्ञानू आवळे साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. न्यू बैटर मैदान में स्ट्राइकिंग एंड पे पहुंच चुके हैं गणेश जी घाड़ीगांवकर. ऑलराउंडर की भूमिका बजाने वाले भाग्यशाली रहे. यहां पर कैच छोड़ दिए. यहां पर आनंदी चला टॉस करायला. आनंदी आम्हाला पण आनंद द्यावा आपण. चला या टॉस करा. वारंवार आपणास विनंती केली जाते. फिर से एक बार उठाने का प्रयास जरूर कर रहे हैं यहां पर. अजय टेमगिरे. शायद ये मैच कुछ सस्ता दिखाई दे रहा है हमें. अजय टेमगिरे खासा कुछ प्रदर्शन ज्यादा दिखा नहीं पाए यहां पर. सस्ते में निपटती हुई दिखाई दे रही टीम प्रियदर्शनी. लेकिन इस प्रतियोगिता में अगर हम गौर से देखेंगे तो गणराज का पलड़ा भारी दिखाई दे रहा है. फिर से एक बार व्यूअम सालियन. लेग कटर ऑफ कटर बतौर गेंदबाज घुमा दिया है गणेश घाड़ीगांवकर. इस उम्र में जो कहता है ना अनुभव जितना ज्यादा और उस ज्यादा अनुभव के बदौलत यहां पर ये सिक्सर लगाया है गणेश घाड़ीगांवकर ने. तालियों की गूंज गूंजती नजर आ रही है. फिर से एक बार उठा के मारा है मगर वहां पर पॉइंट के हाथों कैच पकड़ लिए. व्यूअम को गणेश घाड़ीगांवकर का विकेट यहां पर मिल चुका है. गौरव गायकवाड़ की ओर से चला या ठिकाणी टॉस केला जातोय. सन्माननीय माननीय आदरणीय सुरेश ज्ञानू आवळे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल टॉस केला जातोय. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. एकीकडे आहे नालंदा एकीकडे आहे आनंदी. अरविंदजी सकपा टॉस जिंकला आहे. हात वरती करताना पाहायला मिळतोय. थम्स अप. टॉस जिंकलोय आपण. काय निर्णय घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे माझी विनंती असेल सन्माननीय सूर्यजी ज्ञानू आवळे साहेब आपण आपली मुख्य उपस्थिती या मुख्य व्यासपीठावरती द्यायची आहे. काय फिरवलाय व्यूअम सालियन. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए और एक युवा खिलाड़ी के तौर पर
इस प्रतियोगिता में, इस मैच में अपने गेंदबाजी से दर्शकों को यहाँ पर एक अच्छा प्रदर्शन दिखाते हुए वियोम सालिम फिर से एक बार गेंद डालने जा चुके, उठा के मारा यहाँ पर सुशांत पगारे। रबाडा मिड विकेट में है और एक विकेट, एक सफलता। वियोम के खाते में जाते हुए या ठिकाणी हुसेनजी शेख यांच्या शुभ हस्ते माननीय आदरणीय सुरेश ज्ञानू आवळे साहेबांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जात आहे। या ठिकाणी सन्माननीय आदरणीय सुरेश या ठिकाणी सन्मानित केले जाते। आज वेळात वेळ काढून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वर्गीय कैलासवासी अजितदादा अनंतराव पवार यांच्या स्मरणार्थ असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेकरिता सुरेशजी ज्ञानू आवळे साहेबांची मुख्य उपस्थिती, या मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवणारी ही उपस्थिती आहे। मेरी विनती रहेगी यहाँ पर, अगर आपका लंच हुआ होगा, मेरे साथी कमेंटेटर, इस मैच के सूत्र संचालक महेश जी शिंदे, समालोचक कक्षामध्ये आपण यायचं।